नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपलं हे चॅनल तुम्ही जर का नवीन बघत असाल किंवा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यात आधी व्हिडिओ बघाल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। नारळवडीसाठी लागणारं साहित्य आपण बघूयात। 1 कप दूध, पाऊण वाटी साखर, 3 कप डेसिकेटेड कोकोनट आणि 3 चमचे साय घ्यायचे। साईऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम पण यूज करू शकता किंवा 2 चमचे तुपाचा वापर करू शकता। आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये 1 कप दूध घालून घेऊयात। दूध तुम्ही नॉर्मली घेऊ शकता किंवा आधी गरम केलेलं असलं तरीही चालेल। दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची। दुधाला चांगली उकळी आली आता त्याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊयात। साखर चांगली विरघळवून घ्यायची आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं दूध उकळवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये 1-2 वेळा असे चमच्याने हलवून घ्यायचं जेणेकरून खाली दूध लागणार नाही। दुधाला चांगली उकळी आली आता ह्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊयात। तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही ओला नारळ खोवून तो थोडासा तव्यावर परतवून नंतर यूज करू शकता, त्याने देखील चव चांगली येते। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे साय घालून घेऊयात। साय घातल्यानंतर मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिट थोडं परतून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा। मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। आता आपण ते काढून घेऊयात। अशा पद्धतीचं भांडं घेतलं आहे मी आणि त्याला तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे। मी हे मिश्रण सेट करून घेतलं आहे। आता आपण त्याच्यावरती एक वेगळ्या कलरचा लेयर देऊया। तुम्ही ह्याच्यामध्ये कोणताही कलर वापरू शकता। मी इथे पिंक कलरचा जेल कलर यूज केलेला आहे। तुम्ही जर ड्राय कलर यूज करणार असाल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही मिक्स करू शकता आणि नंतर तो ह्या मिश्रणामध्ये टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे मिश्रण आधीच्या मिश्रणावर स्प्रेड करून घेऊयात। प्रॉपरली सर्व बाजूंनी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण तुम्ही असंच बाहेरही 5 ते 10 मिनिटांसाठी गार होईपर्यंत ठेवू शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्येही 5 मिनिटांसाठी सेट करून घेऊ शकता। मी ह्यातलाच 1/2 कप एवढा नारळाचं मिश्रण यूज करून तुम्हाला अजून एक रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यामुळे मी ही फ्रीजमध्ये ठेवलं नाही, मी बाहेरच सेट होऊ दिलं। पण तुम्हाला जर तसं बनवायचं नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सेट करून घेऊ शकता। मी इथे अशा चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेते। ह्यातले साधारणतः 1 लाईन इतका नारळ मी एक लाडूच्या रेसिपीसाठी यूज करणार आहे। पण तुम्ही जर अशा पद्धतीने प्रॉपर वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट केलं तर ते एकदम मिश्रण परफेक्ट सेट होतं। पण मला हे यूज करायचं त्यामुळे मी हे बाहेरच ठेवलं। 12 वड्या इथे ह्याच्यापासून झालेल्या आहेत। तुम्ही जर कमी हाईटचं भांडं घेतलं तर त्याच्यात अजून वड्या होऊ शकतात। आता आपण ह्या वड्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपल्या नारळाच्या वड्या रेडी आहेत। तुम्ही देखील अशा पद्धतीने नारळाच्या वड्या बनवून बघा। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या वड्या आहेत। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात। आता आपण ह्याच्यातलाच 1 कप नारळाचं मिश्रणाचा यूज करून इथे रव्याचे लाडू बनवूया। त्यासाठी मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे। रवा 3 ते 4 चमचे तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। आपण शिऱ्यासाठी घेतो तशा पद्धतीने एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा। रवा चांगला भाजून झाला आता त्याच्यामध्ये आपण जे वडीसाठी मिश्रण केलं होतं त्यातलंच मी हे 1 कप मिश्रण घेतलंय आणि ते आपण रव्यामध्ये मिक्स करून घेऊया। आपण ह्याच्यात 1 वाटी पिठी साखर घालून घेऊयात। ह्याच्यातच मी 2 वेलच्या देखील वाटून घेतलेल्या आहेत। हे मिश्रण चांगलं आपण एकजीव करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे।
आता ह्याच्यामध्ये आपण जायफळ पूड टाकून घेऊयात. अगदी चिमूटभर एवढी जायफळ पूड ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. ते 3 ड्रॉप पिंक कलर ॲड केला, त्याच्याने कलर खूप छान येतो. आता आपण हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण ह्या मिश्रणाचे लाडू वळून घेऊयात. अगदी सहजरीतीने लाडू वळले जातात. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट मिश्रण झालेलं आहे. अशा पद्धतीने आपले नारळ आणि रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही देखील बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूचे बेल आयकॉन आहे ते देखील दाबा. धन्यवाद.